जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 29. फकीर. पुढील प्रसंग रामकृष्ण तहसीलदार यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष घडल्याचे नमूद आहे. एकदा प्रभू दरबारात बसले होते. त्यांच्याजवळ बसलेले नृसिंह तात्या शास्त्रींबरोबर वेदांत चर्चा करत होते. त्याचवेळी एक तेजपुंज अंगकांतीचा फकीर प्रभूंकडे आला. त्याने डोक्याला हिरवा पटका बांधला होता आणि अंगात झुबा घातला होता. त्याच्या हातात एक लहानसा लोटा होता. लोटा प्रभूंपुढे धरून तो म्हणाला, प्रभू, इतना लोटा भर दो. प्रभूंनी तो लोटा नृसिंह तात्यांकडे दिला आणि रुपयांनी भरून फकीराला देण्यास सांगितले. चर्चेत मग्न असलेले नृसिंह तात्या बोलता बोलता शेजारी पडलेले पैसे लोट्यात भरू लागले. ते वादविवादात मग्न असल्यामुळे आपण किती पैसे भरतो आहोत याकडे त्यांचे लक्षच नव्हते. बराच वेळ झाला तरी लोटा भरेना. थोड्या वेळाने नृसिंह तात्यांच्या लक्षात आले की पैशाचा ढीग संपत आला तरी हा छोटासा लोटा भरतच नाहीये. मग त्यांनी लोटा प्रभूंच्या हातात दिला आणि ते परत वादविवादात रंगून गेले. हा प्रकार बघणारे दरबारातले लोक चकित झाले की एवढासा लोटा त्याच्या 5 पट पैसे टाकले तरी भरत नाहीये. हा काय चमत्कार आहे. मग प्रभूंनी त्या लोट्यात 2 खारका व थोडी फुले घालताच लोटा पैशाने भरून वाहू लागला. साई ये लेव असे म्हणून प्रभूंनी लोटा फकीराला परत दिला. मेरे को इतना ही बस है असे म्हणून फकीराने त्या लोट्यावरील फक्त खारका व फुले काढून घेतली आणि लोट्यातील पैसे प्रभूंपुढे ओतले. ओतलेल्या पैशांचा ढीग लोट्याच्या आकाराचा 5 पट दिसत होता. फकीर प्रभूंना नमस्कार करून निघून गेला. पैशाचा ढीग बघून नृसिंह तात्या थक्क झाले. मग प्रभू त्यांना म्हणाले, तात्या, त्या फकीराचा एवढासा लोटा तुला भरता आला नाही? मग वेदांत चर्चेचे निरर्थक काथ्याकूट करून काय उपयोग? त्यानंतर नृसिंह तात्यांनी त्या फकीराला शोधण्यासाठी चोहोकडे माणसे पाठवली, पण तो कोठेही सापडला नाही. काशी यात्रेचा ब्राह्मण. एक गरीब ब्राह्मण आपल्या पत्नीसह काशी यात्रेला निघाला होता. यात्रेसाठी प्रभूंकडून काही पैशाची मदत होईल या आशेने आधी तो माणिकनगरला आला. उभयतांनी प्रभू दर्शन घेऊन प्रसाद मागितला. प्रभूंनी आपल्या शिष्याला सांगितले की कोठीत काही शिल्लक आहे का ते बघून ये. शिष्याला कोठीखान्यात काहीही सापडले नाही. त्याने परत येऊन प्रभूंना सांगितले की कोठीतले सर्व सामान संपून गेले आहे, काही सुद्धा शिल्लक नाही. प्रभूंनी पुन्हा पुन्हा विचारूनही त्याने तेच सांगितले. मग प्रभूंनी दुसऱ्या शिष्याला सांगितले की कोठीत जा आणि जे काही हाताला येईल ते घेऊन ये. दुसऱ्या शिष्याला कोठीत फक्त उडदाचे 10-20 दाणे सापडले. प्रभूंनी ते उडदाचे दाणे पुडीत बांधले आणि ती पुडी खारीक व फुलांबरोबर प्रसाद म्हणून त्या ब्राह्मणाला दिली. प्रभूंनी त्याला सांगितले की ही पुडी एका डबीत ठेवून तिची नित्यपूजा करत जा. ब्राह्मण खट्टू झाला की यात्रेसाठी प्रसाद म्हणून प्रभूंनी आपल्याला फक्त उडीद दिले. इतरांना देतात तशी रोख रक्कम दिली नाही. पैशाअभावी यात्रेत आपली सोय नीट होईल की नाही याची त्याला काळजी वाटली. पण त्याच्या पत्नीची प्रभूंवर अढळ श्रद्धा होती. प्रभूंनी जे केले ते आपल्या भल्यासाठीच असणार याची तिला खात्री होती. प्रभूंच्या हातच्या प्रसादाने आपले कार्य सफल होणार असा तिला पूर्ण विश्वास होता. प्रभू प्रसाद घेऊन दोघे पती पत्नी काशीच्या मार्गावर निघाले. प्रवासात ब्राह्मण पत्नीचे प्रभू चिंतन चालूच होते. वाटेतील राजेश्वर येथील पहिल्याच मुक्कामात त्यांचे उत्तम आदरातिथ्य होऊन ग्रामस्थांनी त्यांना 10 रुपये दिले. प्रभू प्रसादाचा हा प्रभाव पाहून त्या दोघांना आनंद झाला. पुढे दर मुक्कामी या उभयतांना अकल्पित द्रव्यप्राप्ती होऊन त्यांची सर्व यात्रा निर्विघ्नपणे यथासांग झाली. संपूर्ण यात्रेत कोणताही त्रास झाला नाही की द्रव्याची उणीव भासली नाही. यात्रा सफल झाल्याच्या आनंदात हे जोडपे आपल्या गावाकडे परत निघाले. त्यापूर्वी प्रभूंचे दर्शन घ्यावे म्हणून ते दोघे माणिकनगरला आले. त्यांनी प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केली. मग प्रभू त्या ब्राह्मणाला म्हणाले, आता तुमचे काम झालेच आहे. आता तुमच्याकडे असलेली आमची अमानत आम्हाला परत द्या बघू.
प्रभूंच्या बोलण्याचा आशय लक्षात येऊन ब्राह्मणाने उडदाच्या दाण्यांची पुडी प्रभूंना परत दिली. प्रभूंनी ती पुडी उघडली तर उडदाच्या दाण्यांना मोड आले होते. प्रभूंनी काही वेळ ते दाणे निरखून पाहिले आणि मग मोड हाताने चुरून उडीत दूर फेकून दिले. माणिकनगरला एक दिवस मुक्काम करून हे जोडपे आपल्या गावी परत जाण्यासाठी निघाले. परतीच्या मुक्कामात पूर्वीप्रमाणे अन्न पाण्याची किंवा पैशाची व्यवस्था न झाल्याने त्यांचे हाल झाले. तेव्हा त्या ब्राह्मणाच्या लक्षात आले की ती उडदाच्या दाण्यांची पुडी म्हणजे प्रभूंचे सामर्थ्य होते, जिच्यामुळे आपली काशी यात्रा काहीही त्रास न होता पार पडली. ऐनुद्दीन उस्ताद. ऐनुद्दीन नावाचा चिटगोप्याचा एक मुसलमान पंडित तेथील अखबारनवीस लोकांचा दरोगा होता. ऐनुद्दीन अरबी व फारसी विद्येत निपुण होता. तसेच त्याचा कुराणाचा अभ्यासही दांडगा होता. त्याला आपल्या विद्वत्तेची फार घमेंड होती. तो काळ निजामशाहीचा होता. त्या काळी उच्च विद्या प्राप्त करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा उद्देश हा निजामाच्या दरबारात उच्च पदस्थ नोकरी मिळवणे हा असे. त्यामुळे संस्कृत भाषा व इतर अभ्यासक्रमाबरोबरच फारसी भाषा शिकणे हे अत्यावश्यक असे. त्यामुळे चिटगोप्यातील ब्राह्मणांची काही मुले ऐनुद्दीनकडे फारसी भाषा शिकायला जात असत. ऐनुद्दीन हिंदूंचा द्वेष करत असे. तो वेळोवेळी ब्राह्मण वर्गाची निंदा करत असे. ब्राह्मण मुलांना ते ऐकून वाईट वाटे, पण ते निमूटपणे ऐकून घेत. प्रभूंसंबंधीही तो असेच वाईट बोले. एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याची पूजा करणे, त्याला नमस्कार करणे हे अत्यंत वाईट आहे. तसे करणारे लोक मूर्ख आहेत, असे तो म्हणत असे. एकदा रामकृष्ण पंत नावाचा ऐनुद्दीनचा एक विद्यार्थी आपल्या वडिलांबरोबर प्रभू दर्शनाला निघाला. मलाही तुमचा प्रभू कसा आहे ते पाहायचे आहे, असे म्हणून ऐनुद्दीनही त्यांच्याबरोबर निघाला. माणिकनगरला प्रभू दरबारात येऊन तो प्रभूंसमोर बसला. त्याच्यासमोर शेकडो लोकांनी प्रभूंची पूजा केली. त्यांना साष्टांग नमस्कार घातले. ते पाहून ऐनुद्दीनने माणसाने माणसाची पूजा करणे अवैध आहे हे आपले आवडते मत प्रभूंसमोर बोलून दाखवले. ह्या आपल्या मताला आधार म्हणून त्याने कुराणातले एक वाक्यही बोलून दाखवले. त्यावर कसलीही प्रतिक्रिया न देता प्रभूंनी त्याच्या ज्ञानाची तारीफ केली. तेव्हा तो गर्वाने फारच फुलून गेला. मग बोलता बोलता प्रभूंनी त्याने सांगितलेले कुराणाच्या वाक्याच्या विरुद्ध अशी कुराणातली 7-8 वाक्ये त्याला सांगितली आणि त्याचे मत खोडून काढले. कुराण या मुसलमानांच्या पवित्र ग्रंथाचे प्रभूंना इतके सूक्ष्म ज्ञान आहे हे पाहून ऐनुद्दीन थक्क झाला. आपण कुराणातले ज्ञानी आहोत ही त्याची घमेंड पार जिरून गेली. प्रभूंच्या कुराणाच्या सखोल ज्ञानापुढे आपले ज्ञान काहीच नाही हे त्याने कबूल केले आणि प्रभूंचे पाय धरले. आजपर्यंत प्रभूंबद्दल तो जे काही तुच्छपणे बोलला होता त्याबद्दल त्याने प्रभूंची क्षमा मागितली. प्रभूंनीही मोठ्या मनाने त्याला माफ केले आणि खऱ्या धर्माचे रहस्य त्याला समजावून सांगितले. त्या प्रसंगानंतर ऐनुद्दीन प्रभूंचा परमभक्त बनला. प्रभूंना पूजू लागला. तेव्हापासून ऐनुद्दीनच्या विचारात फरक पडून त्याने हिंदूंचा द्वेष करणे सोडून दिले. ऐनुद्दीन नेहमी म्हणत असे, दुनिया में एक प्रभु ही सच है, बाकी सब झूठ है. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.